वजन कमी करायला लागल्यावर अनेकदा एक असा टप्पा येतो जिथे सगळं काही थांबल्यासारखं वागतं. कितीही प्रयत्न केले तरी वजनाचा काटा काही हालायचं नाव घेत नाही. पण यामागे एक इंटरेस्टिंग कारण असू शकतं की आपण कदाचित खूप कमी खात आहोत. चला तर मग हा जो विरोधाभास आहे ना, तोच आज आपण समजून घेऊया. असं होतं ना की आपण खूप कमी खातोय, जवळपास काहीच नाही, पण तरीही वजन काही कमी होत नाहीये. असं वाटतं की आपलं शरीर आपल्याच विरोधात काम करतंय. पण असं नक्की का होतं, यामागचं सायन्स काय आहे? आपल्याला काय वाटतं, वजन कमी करायचं म्हणजे शक्य तितकं कमी खायचं, हाच एकमेव मार्ग आहे का? म्हणजे लॉजिक तर हेच सांगतं. पण जर हे इतकं सोपं असतं तर सगळेच जण यशस्वी झाले असते, नाही का? मग नक्की काय चुकतंय? आता जवळपास काहीच खात नाही म्हणजे नेमकं काय? तर साधारणपणे असं काहीतरी दिसतं. सकाळी फक्त कॉफी आणि 2 बिस्किटं, दुपारी जेमतेम 1 पोळी आणि भाजी, आणि रात्री तर जेवणच नाही. वरवर पाहिलं तर हे वजन कमी करण्यासाठी एकदम परफेक्ट वाटतंय. पण गंमत म्हणजे यामुळेच सगळा प्लॅन फिसकटतो. आणि गंमत बघा, इथेच तो सगळ्यात मोठा पॅराडॉक्स आहे. आपण विचार करतोय की कमी खाऊन वजन कमी होईल, पण होतंय उलटंच. शरीराची फॅट बर्न करायची जी पूर्ण सिस्टम आहे तीच स्लो होऊन जाते. आपण उपाशी राहून वजन कमी करायचा प्रयत्न करतो आणि शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी सगळं काही थांबवून टाकतं. ठीक आहे, तर मग यामागचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे ते बघूया. जेव्हा आपण इतकं कमी खायला लागतो तेव्हा आपल्या शरीराच्या आत नक्की काय घडतं? एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या शरीराला हे नाही कळत की आपण 6 पॅक ॲब्ससाठी डायटिंग करतोय. त्याला वाटतं की बाहेर दुष्काळ पडलाय आणि अन्न मिळणं बंद झालंय. आणि हा धोक्याचा सिग्नल मिळताच ते स्वतःला वाचवण्यासाठी सर्व्हायव्हल मोड किंवा एनर्जी सेव्हिंग मोडमध्ये जातं. मग हा एनर्जी सेव्हिंग मोड सुरू झाल्यावर काय होतं? सगळ्यात आधी तर आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं, म्हणजे कॅलरीज खूप कमी जळतात. व्यायाम करायला गेलो की प्रचंड थकवा येतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी आपल्याकडची चरबी आणखी घट्ट पकडून ठेवतं. आणि मग हा सगळा प्रकार लक्षात येतो. अच्छा, म्हणजे तो जो सतत थकवा येतोय तो आपल्या इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम नाहीये, तर ते शरीर स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतंय. आपण चुकीच्या मार्गाने जातोय हे इथे स्पष्ट होतं. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. मेटाबॉलिझम स्लो होणं ही फक्त एक बाजू आहे. ह्यापेक्षाही एक मोठी, जास्त डॅमेजिंग गोष्ट घडत असते, ज्यामुळे वजन कमी करणं अजूनच अवघड होऊन बसतं. जेव्हा शरीराला बाहेरून पुरेशी ऊर्जा मिळत नाही तेव्हा ते घरातल्याच वस्तू विकायला काढतं. हे असं आहे की ऊर्जेसाठी पैसे कमी पडायला लागल्यावर शरीर फक्त घरातला कचरा म्हणजे फॅट विकत नाही, तर घरातलं महत्त्वाचं फर्निचर म्हणजे आपले स्नायू ते सुद्धा विकायला काढतं. हे बघा, इथेच सगळा गोंधळ आहे. आपल्याला हवंय फॅट लॉस, पण प्रत्यक्षात होतंय मसल लॉस. आणि जेव्हा आपण स्नायू गमावतो तेव्हा आपल्या मेटाबॉलिझम आणखीनच खाली येतं. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे चुकीचा ठरतो. आणि मग एक दुष्टचक्र सुरू होतं, ज्यातून बाहेर पडणं खूप अवघड होऊन बसतं. मसल कमी झाले की मेटाबॉलिझम अजून खाली येतं, आणि मेटाबॉलिझम खाली आलं की फॅट लॉस करणं अजूनच कठीण होऊन जातं. आपण यातून बाहेर पडण्याऐवजी आणखी खोलवर अडकत जातो. इथे येऊन आपल्याला कळतं की अरेचा, जी गोष्ट आपण उपाय समजत होतो तीच तर मूळ समस्या होती. स्वतःला उपाशी ठेवल्यामुळे आपली परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत होती. ओके, मग आता प्रश्न हा आहे की जर कमी खाणं, उपाशी राहणं हीच समस्या असेल तर उपाय काय? तर उत्तर खूप सोपं आहे. कमी नाही तर स्मार्ट खाणं. आता उपासमारीकडून शरीराला इंधन देण्याकडे वळण्याची वेळ आली आहे. हे 3 सोपे नियम आहेत. पहिलं म्हणजे संतुलित जेवण करा, जेणेकरून शरीर सर्व्हायव्हल मोडमधून बाहेर येईल. दुसरं, प्रोटीनवर लक्ष द्या, कारण ते स्नायू वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, शरीराला चालवण्यासाठी आवश्यक तेवढ्या कॅलरीज घ्या. म्हणून आपलं ध्येय बदलायला हवं. ध्येय कमीत कमी खाणं हे नाहीये. ध्येय आहे पुरेसं खाणं, इतकं की फॅट लॉस पण होईल आणि मेटाबॉलिझम पण हेल्दी राहील. शरीराला शिक्षा नाही तर योग्य इंधन द्यायचं आहे. चला तर मग या नव्या दृष्टिकोनाचा थोडक्यात आढावा घेऊया की डायटिंगकडे बघण्याचा हा नवा आणि योग्य मार्ग नक्की आहे तरी कसा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती हीच: सस्टेनेबल फॅट लॉस म्हणजे स्वतःला उपाशी मरणं नाही, तर आपल्या शरीराला योग्य प्रकारे इंधन देणं आहे. शरीराशी भांडायचं नाही, तर त्याला मित्र बनवायचं आहे. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा आपण योग्य आणि पुरेशा प्रमाणात खायला लागतो तेव्हा फॅट लॉसचा प्रवास कठीण नाही, उलट खूप सोपा आणि एन्जॉय करण्यासारखा होतो.
तर मग जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा. सध्याचा जो काही आपला डाएट आहे तो आपल्या शरीरासोबत काम करतोय की त्याच्या विरोधात लढतोय? उत्तर कदाचित आपल्या पुढच्या जेवणाच्या ताटातच असेल.